प्रश्न क्रमांक 1. वर्धा जिल्हा कोणत्या विभागात येतो? ऑप्शन नंबर ए पुणे, बी नागपूर, सी कोकण, डी नाशिक. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागपूर. प्रश्न क्रमांक 2. वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय कोणते? ऑप्शन नंबर ए हिंगणघाट, बी वर्धा, सी सेलू, डी देवळी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्धा. प्रश्न क्रमांक 3. वर्धा जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी, बी वर्धा नदी, सी कन्हान, डी कृष्णा. तुम्हाला जर हे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्धा नदी. प्रश्न क्रमांक 4. वर्धा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी तेलंगणा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5. वर्धा जिल्ह्याचे प्रसिद्ध आश्रम कोणता? ऑप्शन नंबर ए साबरमती आश्रम, बी सेवाग्राम आश्रम, सी आनंदवन आश्रम, डी पंचगनी आश्रम. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेवाग्राम आश्रम. प्रश्न क्रमांक 6. सेवाग्राम आश्रम कुणाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए शिवाजी महाराज, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सुभाषचंद्र बोस. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 7. वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक संस्था कोणती? ऑप्शन नंबर ए टाटा ट्रस्ट, बी आनंदवन, सी रेड क्रॉस, डी इस्रो. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आनंदवन. प्रश्न क्रमांक 8. आनंदवन कुणी स्थापन केले? ऑप्शन नंबर ए बाबा आमटे, बी विनोबा भावे, सी गांधीजी, डी नेहरू. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बाबा आमटे. प्रश्न क्रमांक 9. वर्धा शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी, बी वर्धा, सी तापी, डी पैनगंगा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बी वर्धा नदी. प्रश्न क्रमांक 10. वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध चळवळ कोणती? ऑप्शन नंबर ए चंपारण सत्याग्रह, बी सेवाग्राम चळवळ, सी असहकार चळवळ, डी भारत छोडो आंदोलन. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेवाग्राम चळवळ. प्रश्न क्रमांक 11. वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुका कोणता? ऑप्शन नंबर ए हिंगणघाट, बी खामगाव, सी कन्नड, डी जालना. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिंगणघाट. प्रश्न क्रमांक 12. वर्धा जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए खाणं, बी सूत उद्योग, सी मासेमारी, डी तेल उद्योग. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सूत उद्योग. प्रश्न क्रमांक 13. वर्धा जिल्ह्यातील हवामान कसे आहे? ऑप्शन नंबर ए थंड, बी उष्ण, सी वाळवंटी, डी धुकेदार.
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उष्ण. प्रश्न क्रमांक 14. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती? ऑप्शन नंबर ए हिंदी, बी मराठी, सी गुजराती, डी कन्नड. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मराठी. प्रश्न क्रमांक 15. वर्धा जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर ए 1860, बी 1862, सी 1960, डी 1950. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1862. मित्रांनो, तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.